तर नमस्कार मित्रांनो, आलो होतो घरी एका दिवसाच्या सुट्टीसाठी. भाऊ म्हणे आज व्हिडिओला मी तयार आहे, आज कसा व्हिडिओ काढायचा ते काढू शकतो. मग काय तुमच्या भावानं बी कॅमेरा वरती केला नाही म्हणे, आता बस झालं व्हिडिओ काढणं. भाऊ म्हणे आता तू गाडी चालवतोय, व्हिडिओ कशाला काढतोय. मी बोललो भाऊ तू निवांत फक्त बसून राहा, मला व्हिडिओ काढू दे, आजचा व्लॉग कसा बसा बनवू दे. तू तर मला व्लॉग तर बनवूच देत नाही. मस्त पैकी निवांत गाडी चालवत होतो, तेवढा दिसला माझा रवी भाऊ. अरे भावा कुठं चालला? तो म्हणे आंबे वगैरे घेऊन येतो मार्केट मधून. म्हटलं चल ना भाई, मी पण तिकडेच चाललोय. आजचं वातावरण मित्रांनो कन्नड मध्ये एकदम निवांत होतं, शांततेचं, ना पाऊस ना काय वारा गिरा काय नाही. तेवढ्यात भाऊनं मला अचानक गाडी थांबवायला लावली आणि निघाला क्वालिटीच्या दुकानावर. मित्रांनो शनिवार असल्या कारणाने भाऊला घ्यायचं होतं नारळ, हनुमंताला नारळ फोडायचं होतं. शेवटी नारळ वगैरे घेतलं आणि मस्त पैकी घरी आलो परत. तेवढ्या टॉमीला बोललो तू हँडशेक दे. टॉमी बोलला हँडशेक घेऊ नको भावा, तू बदाम शेक काय. आताच्यासाठी मित्रा मी तुला हँडशेक देतो, परंतु नंतर मला कधीच हँडशेक मागजो नको. बघ आता मी परत मागतोय तरी देत नाहीये. तेवढ्या टॉमी म्हणतो अरे बाबा तुझी काय खिरापत आहे का, घडी घडी तुला मी. तेवढ्या टॉमी बोलला मी तुला घडी घडी काही हँडशेक देत नाही, तू फक्त बदाम शेक खायचा लायकीचा आहेस. तोपर्यंत त्यांना सांग म्हणे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.